नमस्कार साथियों, मैं अंकित इनोवेज आज आया हूँ अमरावती में आसपास जो हमारे स्तंभ हैं ये सब हमारे भातकुली और बडनेरा के रिटेलर बंधु हैं हमारे साथ में। अब ये जो वैरायटी मेरे हाथ में इनोवेज 81 है, हम जानेंगे एक एक करके कि नहीं इस वैरायटी में क्या क्या अच्छा लगा। अब इधर से चालू करें या इधर से चालू करें? मंगेश भाई की तरफ से। या व्हेरायटीत म्हणजे लेबर प्रॉब्लेम असल्यामुळं हार्वेस्टिंगसाठी खूप चांगली आहे. मी रुपेश ढकरे, महालक्ष्मी ॲग्रो एजन्सी, अंजनगाव बारी येथे दुकान आहे माझं. या व्हेरायटीमध्ये विशेषतः 2 गाठ्याचे दाणे असल्यामुळं चांगला उत्पन्न येऊ शकतं. त्या व्यतिरिक्त उंच वाढणारी व्हेरायटी आहे, त्यामुळं पण फायदा होतो उत्पन्न. मैं दर्शन मुंदड़ा, श्री भूमि कल्पतरु अमरावती. इनोवेज की 81 नंबर का चना जो है इसको फरदड़ अच्छे गाठे अच्छे लगते हैं और मर रोग भी नहीं आता है इस पर, और एवरेज अच्छा है इसका. मी रवींद्र ठाकरे, साईकृपा कृषी अँड हार्डवेअर, धानोरा गुरव, तालुका नांदगाव खंडेश्वर. इनोवेज ही व्हेरायटी हार्वेस्टिंगसाठी खूप चांगली आहे. उंच असल्यामुळं त्याचे दाणे सुटत नाही खाली काहीच, आणि पूर्ण माल आपल्या ह्याच्यात घरी येते. मैं अमित मालानी, बालाजी एग्रो एजेंसी कुरुम. इनोवेज 81 ये जो वैरायटी है ये हाइट में बहुत अच्छी है और प्लॉट एक जैसा है, पूरा टेबल प्लॉट बैठा हुआ है और हार्वेस्टिंग के लिए बहुत अच्छी है. मी स्वप्नील देशमुख कृषी आणि हार्डवेअर केंद्र भातकुली. आज आम्ही इथे उत्तम सरा इथे इनोवेज कंपनीचा जो रबरी व्हरायटी आहे इनोवेज 81 पाहायसाठी आलो होतो. शेतकऱ्यांची इथं कार्यक्रम ठेवलेला होता. व्हरायटी खूप छान आहे आणि मी विशेषतः करून मुद्दामून झाड उपडले 2. याच्यामध्ये विशेषतः याला ह्या ज्या फांद्या आहेत, फळफांद्या ह्या एक्स्ट्रा निघालेल्या आहे. ॲक्च्युअलमध्ये दुसऱ्या व्हरायटीमध्ये हा विषय दिसत नाही बहुधा, पण या व्हरायटीमध्ये एक खास विशेष आहे की याच्यामध्ये ह्या फळफांद्या ज्या आहेत ना, आणि फळफांद्या असून त्याला जोडीने गाठे लागलेले आहेत, हे विशेष आहे व्हरायटीचं. त्याच्यामुळे व्हरायटी उत्पन्नासाठी सुद्धा चांगली आहे आणि हाईटला पण चांगली आहे. त्यामुळे कोणाला जर हार्वेस्टरने जर काढायचं असेल तरी सुद्धा याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. धन्यवाद. योगेश भट्ट, राठी कृषी केंद्र भातकुली. या व्हेरायटीची हाईट चांगली असल्यामुळे आणि दाणे गाठे भरपूर आहे आणि 2 दाण्याचा गाठे असल्यामुळे या व्हेरायटी ॲव्हरेज चांगली येईल आणि येऊ शकतं. एजन्सी भातकुली एक आहे की आणि हा चना हा हिरवा विकण्यासाठी खूप चांगला आहे ना, क्योंकि याला वेट येते थोडंसं दांडीच्या याने. फुटवे भरपूर आहे या व्हेरायटीला आणि एक गाठीमध्ये 70-80% 2 दाणे दिसतात आणि या व्हेरायटीमध्ये मर रोग नाही, हे चांगल्या प्रकारे दिसतो. ऋषिकेश काळे, माऊली कृषी केंद्र भातकुली. या व्हेरायटीमध्ये सांगायची विशेषता झाली की याच्यात एक सांगायचं म्हणजे शेंड्यापर्यंत गाठे पूर्ण भरतात आणि मर रोग फार कमी आहे. उंच वाढणारी व्हेरायटी आहे. हिरवा विकायसाठी पण सोयीस्कर आहे आणि ॲव्हरेज पण चांगला मिळतो. मी विशाल मेहरे, विशाल KSK उत्तम सरा. आपण इथे इनोवेज कंपनीचे 81 नंबरच्या चण्याचा प्लॉट बघत आहे. यामध्ये चण्याची हाईट उंच असल्यामुळे भविष्यात लेबर प्रॉब्लेम जो येणार आहे त्यामध्ये ही व्हेरायटी हार्वेस्टिंगसाठी एकदम बेस्ट आहे आणि याला फुटवे आणि फांद्या भरपूर असल्यामुळे ॲव्हरेजमध्ये पण खूप बाकी व्हेरायटीपेक्षा फरक पडेल. धन्यवाद. नमस्कार, मी शशांक गोपाळराव मेहरे, DK ॲग्रो बडनेरा. ह्या व्हेरायटीबद्दल सांगायचं झालं तर ही व्हेरायटी शेतकऱ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणींना मात करणाऱ्यापैकी आहे. येणारे प्रॉब्लेम कोणते? शेतकऱ्याला जमिनीपासून उंच वाढतो, त्या कारणानं ही मेकॅनिकली आपण हार्वेस्ट करू शकतो. लेबर प्रॉब्लेमवर चांगला सोल्युशन आहे आणि ब्रांचिंग जास्त असल्याकारणाने आणि दुहेरी दाण्यांची संख्या जास्त असल्याने यामध्ये शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. जिथे आपण एकरी 8 क्विंटल 10 क्विंटलपर्यंत जातो, हा 12पर्यंत 13पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. धन्यवाद. मी अरविंद लळे कृषी केंद्र बडनेरा. या व्हेरायटीची सगळ्यात खासियत म्हणजे की ती डबल दाना हा फार महत्त्वाचा आहे. कारण डबल दाना असल्यामुळे उत्पन्नामध्ये भरपूर भर होईल आणि उंची असल्यामुळे हार्वेस्टिंगसाठी चांगला फायदा होईल. मी अमोल साखरकर, चटेश्वर कृपा कृषी सेवा केंद्र, लोणी टाकळी. या व्हेरायटीच्या बद्दल सांगायचं झालं तर या व्हेरायटीचा जसं भाऊनी सांगितलं की डबल दाना आहे, पण त्या दाण्यामध्ये असा जाडसा दाना आहे, त्यामुळे सहजमध्ये उत्पादनामध्ये बाकी व्हेरायटीपेक्षा वाढ 100% होईल.
नमस्कार, मी निलेश धानोरकर, शेतीधन ॲग्रो एजन्सी लोणी टाकळी. तर आजचा हा जो चना आहे, चना इनोवेज 81 हा उंच वाढणार आहे, त्याच्यामुळं मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी चांगला आहे. त्यानंतर प्रत्येक दाणा जवळजवळ 80% दाणे हे 2 दाणे आहे, त्यासाठी पण चांगला आहे. आणि मर रोगाचं प्रमाण खूप कमी आहे, त्याच्यामुळे हा उत्पन्नासाठी पण चांगला चना होऊ शकतो. नमस्कार, मी वक्रतुंड कृषी सेवा सूरज सवाई वक्रतुंड कृषी सेवा केंद्र उत्तमसरा. हा चना हाईटनी भरपूर आहे, त्याला गाठे पण भरपूर आहे आणि आता मी खाऊन बघितला, हा खायसाठी पण खूप चांगला गुळचट चना आहे. त्यामुळे हिरवा विकायचा असेल तर वजनात छान भरू शकतो, हाईट आहे आणि जास्तीत जास्त उत्पन्नसुद्धा देऊ शकतो. धन्यवाद.